येणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना व्यसन घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे। साधारण 70च्या आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात जिथे सरकार पोचत नाही, जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही, जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तिथे का वनवासी डिपार्टमेंट आहे ना ते पोचत नाही, तिथे या संघटना पोचतात। ही पोटदुखी आहे। आणि मग या सगळ्यांना दहशतवादी, अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाया करायच्या। एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता। मिसा आणीबाणीच्या दरम्यान मिसा, आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाली। तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या ते बहुसंख्य गुंड, स्मगलर, डाकू अशा प्रकारची लोक होत। टाळा आला, त्यात सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं। आता हा जनसुरक्षा, तुमचं सरकार आज आहे उद्या नाही, जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही। जनसुरक्षामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असा होत नाही। सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो। संजय शिरसाट असं म्हणतात की घरातल्या जवळच्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढलेला आहे, तसंच तुमच्यावर देखील त्यांनी जबरी टीका केलेली आहे की करू द्या ना। हे बघा, कुणाची दलाल आहेत, कुणाची दलाल आहेत असतील ना, ठीक आहे। पण रावसाहेब त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की ती माझी कपड्यांची बॅग आहे, बघा कपडे होते। मी ह्याच्यावरती का खुलासा देऊ? माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे, लक्षात घ्या। मी या सरकारचा दलाल नाही आहे, मी विरोधी पक्षाचा नेता आहे। मी संसद सदस्य आहे, राज्यसभा सदस्य आहे गेल्या 25 वर्षापासून। मी पक्षाचा नेता आहे, मी पत्रकार आहे। आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा, जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते। माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही, जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे, आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे। नाही, पण त्यांचं असंही म्हणणं